निलेश चव्हाणला अटक करण्यासाठी 3 पथकं रवाना झाली आहेत। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात बावधन पोलिसांनी तपासाचा वेग वाढवलाय। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंनी फरार होण्यासाठी वापरलेल्या गाड्या शोधण्यासाठी 3 पथकं तयार केली आहेत। वैष्णवीच्या मुलाला आणण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना बंदूक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाण यांच्या विरोधातही बाळाला हेळसांड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। त्याचाही शोधासाठी 3 पोलीस पथकं रवाना करण्यात आलेली आहेत। या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्याशी चर्चा केली। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी 51 तोळ सोनं दिलेलं होतं हुंड्याच्या स्वरूपात। ते हगवणे मंडळींनी एक लोन काढण्याच्या दृष्टीने तारण ठेवल्याचं समजतंय। त्या दृष्टीने आम्ही बँकांशी व्यवहार करून त्यातली डिटेल सातत्य आणि गुन्ह्यातील संबंधित डावरीच्या स्वरूपातील सोनं असल्याने त्याला आम्ही जप्तीच्या प्रक्रियेची प्रोसेस करत आहोत। खरं तर एक गाडी थार जी 8 दिवस फरार असताना त्यांनी वापरलेली आहे, तुम्ही जप्त केलेली आहे। आणखी 2 गाड्या ज्या आहेत, बलेनो असेल, इंडिवेअर असेल, ते आज शोधण्यासाठी काय प्रयत्न आहेत? आम्ही त्यासाठी 3 पथकं हे केलेले आहेत। लवकरच त्या उर्वरित 2 गाड्या आहेत त्या देखील जप्त केल्या जातात। शेवटचा प्रश्न सर, याच प्रकरणामध्ये निलेश चव्हाण जो आहे त्याच्यावरही बावधन पोलीस स्थानकामध्ये कलम लावण्यात आलेली आहेत। नेमकी ती कलम काय आहेत आणि त्याला शोधण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहे? बाल अधिनियमाच्या आधारे या गुन्ह्याची कलमवाढ करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने चव्हाण हा मला महत्वाचा आरोपी आहे। त्याच्या शोधासाठी देखील आम्ही 3 पथकं हे केले असून त्याला लवकरच अटक केली जाईल। एकंदरीतच निलेश चव्हाण असेल त्याला अटक करण्यासाठी 3 पथकं जी आहेत ती तयार केलेली आहेत आणि दुसरीकडे हगवणे कुटुंबियांची चौकशीही सुरू आहे आणि त्यातून निष्पन्न होईल त्यानुसार पुढचा तपास केला जाणार आहे। कैलास पुरी, झी मीडिया, बावधन, पुणे।